उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे। उद्धव ठाकरे आज परभणी आणि धाराशिवच्या दौऱ्यावरती आहेत। आज सकाळी 11 वाजता परभणी इथं उद्धव ठाकरेंची सभा आयोजित करण्यात आली आहे। परभणीचे खासदार संजय जाधव यांनी अलीकडेच ठाकरे गटाची साथ सोडल्यामुळे या सभेला मोठं महत्त्व प्राप्त झालंय। यानंतर दुपारी 3:30 वाजता धाराशिव इथं उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत। धाराशिव हा खासदार ओमराजे निंबाळकर यांचा मतदारसंघ आहे। दरम्यान ओमराजे निंबाळकरांवरती उद्धव ठाकरे आता काय बोलतात याकडे लक्ष लागलंय। शिवसेना सचिव किरण पावसकर यांनी उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरती टीका केली आहे। आता भरपूर उशीर झालाय, त्यांचा दौरा म्हणजे वराती मागून घोडे। हा दौरा माफी दौरा आहे। उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांसाठी नाही तर मुलाचं करिअर वाचवण्यासाठी दौरे करतायत, अशी टीका त्यांनी केली आहे। नेते सचिव आणि प्रवक्ते पावसकर सर आहेत। मला विचारलं तर 6 खासदार त्यांना सोडून गेले, त्यांच्या पक्षाला सोडून गेले, त्यांच्या नेतृत्वाला सोडून गेले आणि इकडे आल्यानंतर हा भरपूर उशीर झाला आहे। माध्यमातनं ह्या चर्चा तर होत्याच। जर त्यावेळी तुमचं जर डॅमेज कंट्रोल करण्यासाठी जर गेला असतात तर त्याचा फायदा झाला असता ना। त्यांच्याशी बोला, जे लोकप्रतिनिधी 3-3 टर्म 2-2 टर्मला जे निवडून आलेत लोकांमधनं, त्यांच्याशी खुल्या मनाने नेतृत्व म्हणून बोला ना। त्यांचे प्रश्न समजून घ्या। तू का नाराजी आहेस ते विचारा, तू का बाबा इकडे तिकडे जातोस ते विचारा। आज सगळं झाल्यानंतर ही वराती मागणं घोडं फिरण्यासारखं आहे। आणि आताचा जो दौरा त्यांच्याबाबत तुम्ही म्हणताय, हा दौरा फक्त माफी दौरा आहे मला विचारायला तर। म्हणजे आज बघा, आज ज्या ठिकाणी ते जात आहेत तिकडचे जर जुने शिवसैनिक असतील, म्हणजे माझ्यासारखं असेल तर मी स्पष्ट विचारेन, तिकडचा जिल्हा प्रमुख असेल, तालुका प्रमुख, शाखा प्रमुख असेल, गटप्रमुख असेल, ज्याचे वडील पहिल्यांदा होते, ज्यांनी बाळासाहेबांबरोबर वगैरे कामं केलं, ते नक्कीच त्यांना विचारतील की साहेब, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका झाल्या तेव्हा मी नगरसेवक झालो असतो, माझा मुलगा झाला असता, माझी मिसेस झाली असती, कोण तिकडे नगराध्यक्ष झाले असे, त्यावेळी तुम्ही आमच्यासाठी आलात का? तुम्ही कधीतरी तर यायचं होतं आमच्याकडे। म्हणजे माझ्या निवडणुका असतील, कार्यकर्त्याची निवडणूक असेल, कार्यकर्ता पुढे जाणार असेल तर त्यासाठी तुम्हाला जिल्ह्यामध्ये जायला वेळ नाही मिळाला। आणि आज खासदार गेल्यानंतर तुम्हाला 6 खासदार गेले, 40 आमदार निघून गेलेत, आता तर 60 झालेत। 60 आमदार, हे आत्ताचे असलेले खासदार, हे येऊन गेल्यानंतर तुम्हाला कळतंय की माझ्या मुलाचं करिअर काय आहे। स्वतःच्या मुलाचं करिअर आता काय नाही, ते वाचवण्यासाठी दौरे आहे ते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।